जळगाव जिल्ह्यातल्या नांदगाव नांद्रा मार्गावरील दुपारी 1:30 वाजताची बस क्रमांक 4049 नेहमीप्रमाणेच प्रवाशांनी खचाखच भरलेली होती। या बसचे चालक होते रायसिंग तुकाराम आणि वाहक होते लोटन पाटील। ही बस प्रामुख्याने जळगाव, नांदगाव आणि चांदवड येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन जात असल्याने बसमध्ये तरुणाईची गर्दी जास्त होती। बस शहरातून बाहेर पडून अव्हाणे फाट्याकडे जात असतानाच गर्दीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। बसमधील काही टवाळखोर युवकांनी, ज्यात विजय नावाचा तरुण आघाडीवर होता, त्रास देण्यास सुरुवात केली। त्याचं लक्ष होतं बसमध्ये उभ्या असलेल्या काही शाळकरी विद्यार्थिनी। सुरुवातीला विचित्र हावभाव करणे आणि नंतर अंगाला लागण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थिनीची छेड काढायला सुरुवात केली। विद्यार्थिनींना होणारा त्रास असह्य झाल्यावर त्यापैकी एका धाडसी विद्यार्थिनीनं तात्काळ वाहक लोटन पाटील यांच्याकडे तक्रार केली। लोटन पाटील यांनी त्वरित जागेवर जाऊन टवाळखोरांना कडक शब्दात समज दिली। "ए पोरांनो, शांत उभं राहा, परत जर कोणाला त्रास दिला तर बस थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन," असं त्यांनी ठणकावलं। वाहकांच्या समजावण्यामुळे ते टवाळखोर क्षणभर शांत झाले खरे, पण त्यांच्यातील उपद्रवी वृत्ती अजूनही कायम होती। बस नांद्रा फाट्याजवळ येत असताना त्यांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली आणि विद्यार्थिनींना उद्देशून अश्लील शेरेबाजी केली। आता विद्यार्थिनींचा धीर सुटला आणि त्यांनी पुन्हा लोटन पाटील यांच्याकडे धाव घेतली। मदतीसाठी विनवणी केली। लोटन पाटील यांना कळून चुकलं की यांना केवळ आता तोंडी समज देऊन उपयोग नाही, तर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे। लोटन पाटील यांनी कोणताही विचार न करता थेट चालक रायसिंग तुकाराम यांच्याकडे धाव घेतली। "रायसिंग, थांबू नका, हे ऐकणार नाही, बस आता थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये घ्या." रायसिंग तुकाराम यांनी मागच्या आरशात पाहिलं। विद्यार्थिनींचे घाबरलेले चेहरे आणि टवाळखोरांचा मास त्यांना दिसला। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्टीअरिंग वळवलं आणि बसचा मार्ग पोलीस स्टेशनकडे वळवला। बस पोलीस स्टेशनकडे जात असल्याचं पाहून टवाळखोरांना घाम फुटला। "अहो काका, माफ करा, आता नाही करणार, पोलीस स्टेशनला नको," अशी विनवणी त्यांनी करायला सुरुवात केली। लोटन पाटील यांनी त्यांची विनवणी धुडकावून लावली। बसचा वेग सुरूच होता। पोलीस स्टेशन जवळ येत असल्याचं पाहून विजय नावाच्या टवाळखोरानं अत्यंत धाडस केलं। बस अव्हाणे फाट्याला पार करत असताना त्यानं चालत्या बसचा दरवाजा हिसका देऊन उघडला आणि खाली उडी मारून पळ काढला। उडी मारल्यानं त्याला मार लागला, पण तो मिळेल त्या दिशेनं धावत सुटला। इतर प्रवाशांनी विजयच्या 2 साथीदारांना पळून जाण्यापासून रोखलं। रायसिंग तुकाराम यांनी पळणाऱ्या विजयकडे लक्ष न देता बस थेट वाहतूक पोलीस स्टेशनच्या आवारात आणून उभी केली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। लोटन पाटील आणि रायसिंग यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला। त्रासलेल्या विद्यार्थिनींनी पुढे येऊन पळून गेलेल्या विजयसह इतर टवाळखोरांविरोधात तात्काळ फिर्याद दाखल केली। पोलिसांनी पळून गेलेल्या टवाळखोराचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलं आणि ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली। चालक रायसिंग तुकाराम आणि वाहक लोटन पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे विद्यार्थिनींना वेळेवर न्याय मिळाला, तसेच सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांना कडक संदेश मिळाला।